प्रथम आजची सर्वसाधारण सभा वर्धा नगर परिषद आज संपन्न झाली. त्याच्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे वर्धेतील डेव्हलपमेंटचे कामं जे प्रलंबित होते, ते थांबले होते, त्याला आज आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर येणाऱ्या 26-27चा आराखडा जो वर्धा शहरामधला घनकचरा आहे, पाणी आहे, आरोग्य आहे, ह्या सर्वांवरती चर्चा झाली आणि सर्व सदस्यांनी त्याबाबत सहभागी होऊन चांगल्या निर्णयाप्रती त्याला आपण पोचलो आहे. कारण शेवटी मार्च हे आर्थिक वर्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची उत्पन्न स्तोत्र आम्हाला वाढवायची आहे. वर्धा नगर परिषदमधले असलेले आमचे कमर्शियल झोन आहे, आमचे गाळे आहे, याचे जे टॅक्सेशन आहे, त्या माध्यमातून इतर सुविधा ज्या आम्ही देतो पब्लिकला, आमचं इन्कम सोर्स वाढलं तर आम्ही त्यामधून पब्लिकला चांगलं आरोग्य, चांगलं पाणी पुरवठा आणि चांगलं इतरत्र वर्धा नगर देऊ शकते. आणि आमचा स्तोत्र फार कमी आहे, टॅक्समधून येणारी रक्कम फार कमी आहे आम्हाला, म्हणून टॅक्स विभागावर सुद्धा आमची जबाबदारी आहे की मार्चपर्यंत आम्हाला जास्तीत जास्त टॅक्स वसूल करायचा आहे. एक आमची अभय योजना आहे जी आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला दिली आहे. त्या अभय योजनेसुद्धा आपण इथे आज सभागृहामध्ये निर्णय पारित करून माननीय सन्माननीय कलेक्टर मॅडमकडे आम्ही तो निर्णय देणार आहोत, जेणेकरून आमच्या टॅक्स धारकांना होणाऱ्या म्हणजे त्याला जो हे येते घर टॅक्स येते, त्याच्यावर जो व्याज लागून राहिलं, त्या व्याजामध्ये 50% आम्ही माफी त्यांना देणार आहोत. असे निर्णय भरपूर झाले आणि सभागृहामध्ये सोक्षमोक्ष चर्चा झाली आणि सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला.